Our second startup for presentation will be Barsati Agrotech Private Limited, will be presented by Adinath Jagtap sir. तर माझं नाव आदिनाथ दत्तात्रय जगताप, मी सीईओ अँड को फाउंडर आहे बरसाती ॲग्रोटेकचा। आज मी प्रेझेंट करणार आहे की आम्ही का म्हणतो किसान का साथी बरसाती। तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इंडियन फार्मर्स इन्कम खूप जास्त लो आहे। जसे की आपण बघतोय यूएसए के रॉबर्ट का इनकम है 3124, यूए का अलेक्जेंडर का इनकम है 1857, ब्राज़ील के गैब्रियल का इनकम है 1022 और चाइना के जिंग का इनकम है 585 और हमारे रामू का सिर्फ 3025 आहे। इसके ह्याच्या मागचे मेन रिझन्स असे आहेत की आपल्या इथल्या फार्मरला हाय क्वालिटी इनपुट्स मिळत नाहीत। जे बी इनपुट्स मिळायला लागलेत ते त्यांना हाय कॉस्ट मिळायला लागलेत आणि आपल्या इथल्या फार्मरमध्ये नॉलेज गॅप खूप जास्त आहे। जसे की आपण व्हरायटी सिलेक्शनपासून असू द्या, आता आपण एक डाळिंबीचं उदाहरण घेऊया, तरी डाळिंबी सुरुवातीला कुठली व्हरायटी सिलेक्ट करावी जी कुठल्या रोगाला बळी पडणार नाही। त्यानंतर जसं छाटणीचं नियोजन असू द्या, विश्रांती काळातलं नियोजन असू द्या किंवा क्लायमेट चेंज झाल्यानंतर त्याला कुठले फर्टिलायझर पेस्टिसाइड्स यूज करावे आणि फर्टिलायझर्स किती प्रमाणात यूज करावे। आपल्या इथं आपण खूप जास्त प्रमाणात फर्टिलायझर यूज करतो, त्यामुळे आपली कल्टिवेशन कॉस्ट वाढत जाते। तर ह्याबद्दल ह्यासाठी आम्ही बरसाती ॲग्रोटेक सुरू केली। ह्यामध्ये आम्ही फार्मर्सला हाय क्वालिटी इनपुट्स प्रोव्हाइड करत आहे, ते पण स्वस्त दरात। त्यामध्ये आम्ही सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड हे इनपुट्स प्रोव्हाइड करत असून त्यासोबत आमचे स्वतःचे पण प्रोडक्ट आहेत। त्यामध्ये आमचे 10 बायो इनपुट्स आहेत आणि 9 मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत। बायो इनपुट्समध्ये आम्ही नायट्रोजन, पीएसबी, केएमबी, ट्रायकोडर्मा, सुडोमोनस, बॅसिलस, वर्टिसिलियम, बेवरिया, पॅसिलमायसिन हे आम्ही बॅक्टेरियाची रेंज पूर्णपणे घेऊन आलेलो आहे। आणि मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये चिलेटेडमध्ये पूर्ण रेंज आहे आमची, जसे की कॅल्शियम, झिंक, बोरॉन, ड्रिप फेशियल ही आमची रेंज आहे। तर आमचं बॅक्टेरिया आणि मायक्रोन्यूट्रिएंट असे वेगळे आहेत की आम्ही बॅक्टेरियाचा काउंट, जसं बॅक्टेरियाची क्वालिटी त्यांच्या काउंटनुसार ठरली जाते। जसं की नॉर्मली मार्केटला 10⁸ काउंट येतो, म्हणजे पर मिलीला फक्त 10 कोटीचा काउंट, तर आमच्या बॅक्टेरियाचा काउंट 1 × 10⁹ आहे, म्हणजे तो 1 मिलीला 100 कोटीच्या जवळपास आहे। आणि 90% मायक्रोन्यूट्रिएंटचं मार्केट हे पार्शली चिलेटेड म्हणजे सल्फोनेटमध्ये आहे। आम्ही महाराष्ट्रात फक्त 2 कंपन्या फुल्ली चिलेटेडमध्ये काम करत आहेत, त्यामधला आम्ही एक आहे। त्यामध्ये आमचे मायक्रोन्यूट्रिएंट्स बेरियम क्लोराईड टेस्ट पास होतात। मायक्रोन्यूट्रिएंट्स पूर्णपणे आयन्स फॉर्मेशनमध्ये आहेत, म्हणजे ज्यांना विरघळायसाठी पाणीसुद्धा लागत नाही, फक्त तुम्ही हातावर ठेवले आणि थोडं जर रब केलं तर ते विरघळाय चालवतात, म्हणजे त्याचे चिलेशन पर्सेंट 98.4% आहे। त्यासोबतच आम्ही फार्मरला ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय। त्यामध्ये आमचे कृषी मित्र प्रत्येक आठवड्याला जाऊन फार्मरच्या शेताला व्हिजिट देऊन त्यांना आमच्या फार्मर बुकमध्ये पुढच्या आठवड्याचं पूर्णपणे शेड्यूल लिहून देतात। आणि समजा एखाद्या वेळेस अचानकपणे क्लायमेट चेंज झालं तर आम्ही त्यांना कॉल करतो किंवा कॉलवर त्यांच्यासोबत कनेक्ट होऊन त्यावेळेस पण आम्ही त्यांना माहिती देतो की आम्ही दिलेला हा स्प्रे चेंज करा, आता हा स्प्रे घ्या। म्हणजे आमचे कृषी मित्र जर आठवड्याला प्रत्येक फार्मर, जेवढे आमच्याकडे आता सध्या 70+ फार्मर्स आहेत, त्यांच्याकडे जातात आणि त्यांना ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। तर लेफ्ट साईडला वरच्या बाजूला आहेत ते आमचे बायो इनपुट्स आहेत, राईट साईडला लेफ्ट साईडला जे खाली आहेत ते आमचे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत। आणि राईट साईडचा जो पीक आहे ना, त्यामध्ये लिमाचे जे एशिया बिझनेसमॅन डेव्हलपमेंट हेड आहेत जोसेफ एफ्रेम, त्यांनी आमच्या डाळिंबीच्या प्लॉटला व्हिजिट केलं, कारण की रिझल्टमुळेच आमच्या प्लॉट खूप छान होते, आमचे खंडागळीतले प्लॉट, त्यासाठी त्यांनी खास आमच्या प्लॉटला व्हिजिट केलं। तर हे 3 बरसातीचे पिलर्स आहेत। जसे आपण पहिल्यांदा बघितले की फार्मरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, नॉलेज गॅप आहे, हाय क्वालिटी इनपुट नाही मिळत, तसे रिटेलरचे पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। म्हणजे भारतात 4,500 नुसत्या सोलापूर जिल्ह्यात आहेत। त्यामुळे कसं व्हायला प्रत्येक डे बाय कमी होत चाललाय, त्यामुळे रिटेलरला क्रेडिटमध्ये मटेरियल सोडावं लागतं। रिटेलरला पण डिस्ट्रीब्युट इनपुट कॉस्टलीच मिळत आहे, हे रिटेलरचे प्रॉब्लेम आहेत। आणि रिटेलरचं डे बाय डे मार्जिन कमी होत चालले। आणि मार्केटला आमचा तिसरा पिलर आहे कृषी मित्र। मार्केटला खूप सारे कन्सल्टंट आहेत जे आता स्वतः कन्सल्टंट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि ते सेक्टर पूर्णपणे अनऑर्गनाइज्ड आहे। आता त्या कन्सल्टंटचे प्रॉब्लेम असे आहेत की कन्सल्टंटला फार्मर वेळेवर पैसे देत नाहीत किंवा एक कन्सल्टंट 200 एकराच्या वर तर
एक कन्सल्टंट 200 एकराच्या प्लसवर कन्सल्टंट सर्व्हिस आपली देऊ शकत नाही टाईमनुसार, आणि त्यांच्यामध्ये फार्मरला सर्व्हिस चांगली भेटत नाही. त्या कसं की रेग्युलर बेसिस पर कोण व्हिजिट करत नाही, जेव्हा प्रॉब्लेम येईल त्यावेळेसच ते व्हिजिटला जाणार, अशा टाईपमध्ये. म्हणजे प्रिकॉशन म्हणून असं कोणच कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड नाही करत. तर आम्ही ह्या तिघांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम बरसाती थ्रू सॉल्व्ह करत आहे. पहिल्यांदा जेव्हा आम्हाला एखाद्या विलेजमधून एन्क्वायरी येते की ॲडवायझरी सर्व्हिससाठी, आम्ही तिथल्या फार्मरला म्हणतो की तुम्ही अजून 4-5 फार्मर गोळा करा, आम्ही आमचे कृषी मित्र तुम्हाला भेटा येतील. तिथं गेल्यावर आम्ही त्यांना पूर्णपणे त्या क्रॉपबद्दल गायडन्स करतो. त्यानंतर तिथले 2 ते 3 फार्मर तर कन्वर्टच होतात. म्हणजे एका शेतकऱ्याकडे लगभग 1 ते 2 एकर जमीन असते. आम्हाला त्या गावात 5 ते 6 एकर जमीन येते. ती जमीन आल्यानंतर आम्ही त्या गावातली सगळ्यात मोठा रिटेलर किंवा सेकंड सगळ्यात मोठा रिटेलर त्यांना जातो, त्यांच्याकडे सांगतो की ह्या फार्मरचे आमच्याकडे प्लॉट आलेले आहेत, एवढी एकर जमीन आहे, एकराला लगभग 1 लाख रुपये खर्च येतो. मी त्यांना सांगतो 6 एकर असेल तर 6 लाखाचा तुमचा बिझनेस वाढून जाईल. मग रिटेलर पण रेडी होतात की कनेक्ट व्हायला. मग रिटेलर आमच्याकडून MNCचं मटेरियल घेतात. MNCचं मटेरियल म्हणजे टाटा, बायर, सिंजंटा यांचे मटेरियल, स्वतःचे बरसातीचे प्रोडक्ट पण घेतात. रिटेलरला फार्मर पण मिळून जातात, रिटेलरचा सेल पण वाढून जातो. आणि कन्सल्टन्स आणि ह्या थ्रू सगळे आम्ही ह्या तिघांचे सगळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. हे एक एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपण बरसाती कसं फार्मरचं इन्कम वाढवत आहे. आता हे सध्या ह्याच महिन्यातलं एक्झाम्पल आहे बरं का. हे जे रामू काका म्हणून लिहिले ते आम्ही नॉर्मल फार्मर आहेत, आणि जे बरसातीचे फार्मर आहेत ते बाळासाहेब पेटकर हे टेंभुर्णीचे फार्मर्स आहेत. त्यांचं आम्ही पहिल्यांदा कल्टिवेशन कॉस्ट कमी केली. कल्टिवेशन कॉस्ट कमी करताना आम्ही 2 गोष्टी केल्या त्या सर. पहिल्यांदा म्हणजे की छाटणी प्रॉपर केली, त्यामुळे आम्हाला फर्टिलायझर्स आणि PGRचा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचं प्रमाण कमी वापरावं लागलं. आणि दुसरं म्हणजे की आम्ही आमच्या फार्मरला बेसल डोस टाकाय नाही सांगितला. ते आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना बेसल डोस त्यांनी यूज केला नाही, त्यामुळे त्यांचे 20,000 वाचले. यील्ड जवळपास त्यांचं 8 टन आलेलं आहे. त्यांनी आत्ताच एक 5 दिवसापूर्वी बिग बास्केटला माल विकला आहे, तो 200 रुपये किलोने गेला आहे, आणि त्यांना एकरातून 15 लाखाचं इन्कम झालेला आहे. आणि हे आत्ता टेंभुर्णीचे फार्मर आहेत आमचे बाळासाहेब पेटकर. आम्ही जवळपास शेतकरी 4.5 लाख रुपयांनी इन्कम वाढवून दिलेला आहे. Barsati aims to empower farmer by building gap in agriculture knowledge and access to quality inputs. और आमचं विजन आहे की भारतातली सगळ्यात मोठी ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मधली कंपनी बनायचं. तर आत्तापर्यंत आम्ही 200+ एकरावर कन्सल्टन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे. आत्तापर्यंत आम्ही 89 लाख प्लसचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे. ह्या महिन्यात धरला तर तो 96 लाख पर्यंतचा आहे, आणि आम्ही पहिल्याच वर्षी प्रॉफिटेबल आहे. हा आमचा आत्तापर्यंतचा रेव्हेन्यूचा आणि ग्रॉस प्रॉफिटचा ग्राफ आहे. त्यामध्ये जसे मी म्हणले की 89 लाख गेल्या महिन्यापर्यंत आम्ही रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आत्ता आमच्याकडे 100 अधिक रिटेलर्स, 100+ रिटेलर्स आहेत. 200+ एकर्सवर आमची कन्सल्टन्सी ॲडवायझरी सर्व्हिस प्रोव्हाइड होत आहे. आमचे की पार्टनर्स आहेत उन्नती, फिनलेक्स, महिंद्रा, जय किसान. एक आमच्यासोबत FPO पण अटॅच आहे, लोकविकास फार्म प्रोड्यूस FPO शेटपळ. जेव्हा आम्ही सर त्या पहिल्यांदा त्या FPO सोबत मीटिंग केली ना, तेव्हा त्यांनी त्यांचे तिथले प्रॉब्लेम सांगितले की त्यांच्या तिथं केळीचं पीक सातत्यानं घेऊन तिथलं पर एकरचं यील्ड कमी होत आले, जे 25 टनापर्यंत आलतं. मग त्यांनी म्हणले की त्यांच्याकडे पूर्ण सगळ्या फार्मरकडे मिळून 1200 एकर जमीन आहे. तर त्यांनी म्हणले आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला फक्त 1 एकर देणार, त्यावर जर रिझल्ट दिसला तर आम्ही तुमच्यासोबत अटॅचमेंट होणार. मग त्यांनी त्यांचं एक फार्मर नवनाथ फोड त्यांची फील्ड आमच्याकडे दिली. त्यांचं ह्या 1-2 महिन्यापूर्वी कटिंग झाले सर. त्यांचं 35 टनानं कटिंग झाले. आता पूर्ण FPO आमच्यासोबत काम करत आहे. अंजनगाव म्हणून एक माडा तालुक्यात गाव आहे. त्या गावामध्ये पहिल्यांदा आमच्याकडे फक्त 1 प्लॉट होता. आता त्या गावातले संपूर्ण प्लॉट आमच्याकडे आहेत, आणि ते सगळे शेतकरी मिळून आता सध्या एक कृषी सेवा केंद्र चालू करणार आहेत. त्याचं लायसन्सचं ही सगळं प्रोसेस आम्ही बरसाती थ्रूच करून दिले. तर टोटल ॲग्रीटेकचं मार्केट साईज आहे $24 बिलियन, आणि ते दरवर्षी 12% CAGR वाढत आहे. लास्ट इयरचं तुमचं सेल 85 लाख होतं ना लास्ट इयर? नाही, लास्ट इयर 58 लाख. लास्ट इयर 58 लाख. हां, करंट इयर आतापर्यंत 85 लाख झालंय. 89 लाख झालंय. म्हणजे आताच्या कंडिशनला 96 लाख आहे. ह्या महिन्यात पकडून 96 लाख आहे. ह्या महिन्यात पकडून 96. म्हणजे तुम्ही लास्ट इयरच्या सेलला ऑलरेडी क्रॉस केलं. म्हणजे तुम्ही एप्रिल टू आत्तापर्यंत ऑगस्ट, आणि आत्ता त्यातलं एप्रिल आणि मे महिना हा ऑफ सीझन असतो. जून पर्यंत निम्मा सीझन खूप काहीच नसतो. आता सीझन खरा स्टार्ट झालाय, अजून खूप सेल बूस्ट होईल. तुम्ही एक सांगितलं की फार्मर्सना इफेक्टिव्ह इनपुट्स मिळत नाही म्हणून, हां, त्यासाठी कोणते ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे का, किंवा तुमच्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे का?
सर जसे आता ऑनलाईनमध्ये बघितलं ना आपण खूप देहात भारत ॲग्री ॲग्रोस्टार हे सध्या ऑनलाईन ॲडवायझरी सर्व्हिस पण भारत ॲग्रीज काय झालं पहिल्या 2 वर्षी ज्यांनी सुरू केलं त्यावेळेस ते एकदम बूम झालते आता परत ते फार्मर ॲडॅप्ट करून झालेत की यूज करणं झालेत आणि त्यामध्ये कसं आहे अजून आणि ऑनलाईन ॲडवायझरी सर्व्हिस द्यायला डिफिकल्टी खूप आहे सर जसे की तुम्ही सॉईल मॉइश्चर कंडिशन सांगू शकत नाही किंवा एखाद्या मायक्रोन्युट्रिएंट डेफिशियन्सी आहे झाडात ती सांगू शकत नाही किंवा सडन जर क्लायमॅटिक चेंज झाला तर तुम्हाला स्प्रे जी चेंज करायचा ती सांगू शकत नाही म्हणजे ऑनलाईनला ह्या डिफिकल्टी येतात ज्या आपण स्वतः 8 दिवसाला जाऊन आहेत ना त्यामध्ये हा येत नाहीत कारण कसं आहे जेवढं तुम्ही इरिगेशन जास्त मॅनेज करताल म्हणजे आपण कसं म्हणतो जेवढं पोट चांगलं तेवढं आरोग्य चांगलं ती तसंच आहे जेवढं पाणी झाड जास्त वेळ घेईल इरिगेशन जास्त मॅनेज करेल त्यावेळेस झाड तेवढं ट्रेसच्या बाहेर राहणार सर आता तुमचं आस्किंग किती आहे आमच्याकडे 2 CR 2 CR तर तुम्ही बायफर्केशन सांगू शकता का काय काय तुम्हाला ब्रेकअप काय त्याचं? हां 1.5 करोड रुपये वर्किंग कॅपिटलसाठी त्यामध्ये 1.2 करोड जे MNC प्रोडक्ट टाटा बायर सिजंटा ह्यांचे प्रोडक्ट विकत घेण्यासाठी 30 लाख जवळपास आमच्या स्वतःच्या प्रोडक्टसाठी 20 लाख ऑपरेशनसाठी 8 लाख इकोसिस्टम डेव्हलपमेंटसाठी 6 लाख ऑदर आणि 16 लाख मार्केटिंगसाठी हे 1.2 लाख टाटा काय म्हणलं ट्रेडिंग टाटा बायर सिजंटा जो MNC प्रोडक्ट आहेत मग कंपनी आहेत ना त्यांचं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी ऑलरेडी काही लोन आहे लोन काय नाही काही नाही तुमच्याकडे मार्केटिंगचं तुम्ही म्हणलात की कृषी मित्र हां कृषी मित्र किती आहेत आणि याच्यामध्ये काय म्हणजे कृषी मित्र एकच तुमच्याकडे माध्यम आहे असं तुमचं म्हणणं आलं की त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गावात जाऊन हे करता हां आता आधी आमच्याकडे 2 होती ह्या महिन्यापासून एक ॲड केला आम्ही 3 झालेत आता 3 कृषी मित्राच्या भरोश्यावरती तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार नाही सर आम्ही ती कृषी मित्राची पूर्ण अशी एक चेन बनवायला चालतं की एक हेड कृषी मित्र त्याच्या खाली आपण जसं सेल्स ऑफिसर असतो त्यावर आपला टेरिटरी मॅनेजर तशा टाईपमध्ये आणि आमची सर सेल्सची टीम पण आहे स्वतः म्हणजे आम्ही स्वतः सगळं सेल्स बघतो म्हणजे काय रिटेलर्स आहेत आमच्याकडनं ते कन्सल्टन्सी सर्व्हिस त्या तिकडं फार्मर जात नाहीत आपले पण ते बी आत्ता आपल्याकडनं प्रोडक्ट घ्यायला लागलेत आणि आम्हाला त्यातनं ब्रँड बिल्डिंगला मदत व्हायला लागली तुम्ही टाटा आणि बाकीचे प्रोडक्ट का विकताय तुमचं स्वतःचं प्रोडक्ट असून तुम्ही बाहेरचे प्रोडक्ट्स का सर आम्ही पहिल्यांदाच म्हणले की आम्ही फार्मरला लो कॉस्ट इनपुट प्रोव्हाइड करतोय जसे की डिस्ट्रीब्युटर आपल्या इथले जिल्ह्यातले जेवढे मोठे मोठे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ना ते रिटेलरला आधीच कॉस्टमध्ये प्रोडक्ट देतात मग ते फार्मरपर्यंत जास्त अजून त्यांची कॉस्ट वाढते कारण की रिटेलर स्वतःचा मार्जिन ठेवणार मग आम्हीच रिटेलरला आधीच कमी किमतीत देतोय हां हां बेसिकली तुम्ही एक सेल्स प्रमोटर हां. होणार टाटाचे हां बरोबर आणि तुमचं स्वतःचं प्रोडक्ट टाटा सोबत विकणार हां तुम्ही जे फुल्ली सिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स बनवताय हां असे जे पार्शियल सिलेटेड बनवताय त्यांना फुली व्हायला किती वेळ लागेल नाही पार्शियल चिलेटेड मध्ये सर सांगतो आता मायक्रोन्युट्रिएंटमध्ये सल्फोनेटचे 2 बाउंड असतात पार्शियल चिलेटेडमध्ये आणि फुल्ली चिलेटेडमध्ये फक्त ते आयन्स फॉर्मेशनमध्ये येतं म्हणजे समजा की जर झाडाला एखादी गोष्ट कॅल्शियम घ्यायचा आहे तर त्याला आधी सल्फोनेटचा तो बाउंड ब्रेक करावा लागतो त्यानंतर झाड कॅल्शियम घेतं पण आपल्याला तो सल्फोनेटचा बाउंडच नसते पूर्ण आयन्स फॉर्मेशन येतं म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट झाडावर स्प्रे केलं ती त्या सेकंदापासून झाड घ्यायला चालू होणार स्टिकरची जरूरत आहे नाही काहीच गरज नाही काहीच गरज नाही त्याचं चिलेशन 98.4% आहे म्हणजे झाड 98.4% ऑब्झर्व करणार तुमच्या हातावर पण विरघळते ती हां काहीच गरज नाही स्टिकरची तुमची आता जे प्रोडक्शन कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट मार्जिन किंवा डिफरन्स म्हणा किती आहे आता जवळपास 45% प्रोडक्ट आणि पॅकेजला जातं 5% अँड 5% जातं मार्केटिंग आणि अदरला 15% आमची एम्प्लॉयमेंट कॉस्ट जाते आणि 5% ट्रान्सपोर्ट आणि लेबर आज 30% नेट मार्जिन 30% हां 30% नेट मार्जिन नेट मार्जिन कॉम्पिटिटर्स कोण आहे उन्नती ॲग्रोस्टार देहात आणि अजून एक एक्झाम्पल दे सांगतो सर आम्ही जेव्हा आमची कन्सल्टन्सी सर्व्हिस स्टार्ट केली त्यावेळेस फिनोलेक्स जे फर्टिलायझर मार्केटला नवीन आलते त्यांनी व्हॅल्यूम फिल्मकडून घ्यायला लागलेले आणि त्यांची क्वालिटी आम्हाला आवडली मग आम्ही त्यांच्याकडून ते म्हणलं चालते आमच्या प्लॉटला आम्ही ते फर्टिलायझर यूज करायला चालू करतो आधी आम्ही RISLचे करत होतो आणि त्यामुळे काय झालं की आता फिनोलेक्सची जर ग्रोथ बघितली तर आम्ही ज्या भागात कन्सल्टन्सी सर्व्हिस करतोय म्हणजे मोडलिंग पॉकेटचा त्यांचा आत्ताचा सेल आहे यावर्षीचा 60 लाख रुपये आणि सोलापूरमधल्या दुसऱ्या सगळ्या पॉकेटचा एकही पॉकेटचा सेल 5 लाखाच्या वर नाही फक्त तिथं फिनोलेक्सचा ब्रँड आमच्यामुळे बिल्ड झालाय आणि आमचा बी स्वतःचा ब्रँड आमच्यामुळे बिल्ड व्हायला लागलाय हां तुमची कॅपॅसिटी किती आहे प्रोडक्शन कॅपॅसिटी म्हणजे इन्क्रीज करायचं झालं तर तुमची कॅपॅसिटी किती आहे आता सर आम्ही थर्ड पार्टी करायला आलोय आणि ज्यांच्याकडनं करतोय त्यांची 1 hour 1 टनची तुम्ही स्वतः करत नाही सध्या स्वतः करत नाही आम्ही
सोर्सिंग जे तुम्ही करताय त्याचं फॉर्म्युलेशन हा असं फक्त आम्ही स्पेसिफिकेशन आम्ही देतो सगळे फॉर्म्युलेशन पूर्ण तुम्ही कोणी देतो. हा आता सर आम्ही नवीन प्रोडक्ट पण लॉन्च करायला आलोय बॅक्टेरियामध्ये जे मार्केटचे मेन प्रॉब्लेम आहेत. जसा विल्टचा प्रॉब्लेम आहे, तुरीत ही बघतो आपण विल्ट आहे, त्याला आपण किती केमिकल वापरलं तर थांबत नाही, कारण केमिकलमध्ये कुठलाच विल्टीसाईड येत नाही. परत निमॅटोडचा प्रॉब्लेम वाढायला लागलेत, केळीत, डाळिंबीत आणि मिरचीत वाढायला लागलेत. तर आम्ही विल्टीसाईडवर बॅक्टेरियाच कॉम्बिनेशनमध्ये प्रोडक्ट आणला आलो, निमॅटोडमध्ये आणलं. जसं विल्टीसाईडमध्ये ॲस्परजिलस नायझरस, पेनिसिलम, पिनोफायलम, मायकोरायझा आणि बॅसिलस मिक्स करून ते प्रोडक्ट आणलं. आणि निमॅटोडमध्ये पॅसिलोमायसिन, ट्रायकोडर्मा व्हायराइड, मायकोरायझा आणि पेनिसिलम, पिनोफायलम ही 3-4 म्हणजे बॅक्टेरियाच कॉम्बिनेशन. अजून एक आम्ही प्रोडक्ट आता 3 प्रोडक्ट अजून आणणार आहे आम्ही भविष्यात. त्यामध्ये प्रत्येक क्रॉपसाठी आम्ही एक व्हेजिटेबल किट तयार करतोय. त्यामध्ये पहिल्या स्टेजला लागणारे बॅक्टेरिया, दुसऱ्या स्टेजला लागणारे बॅक्टेरिया आणि तिसऱ्या स्टेजला लागणारे बॅक्टेरिया अशा टाईपमध्ये. हे जे यावर्षीचं सेल आहे हां, त्यात तुमच्या प्रोडक्टचं सेल किती आणि जे ट्रेडिंग करतात त्याचं सेल किती? ह्या वर्षी सेलमध्ये 12 लाख आमच्या प्रोडक्टचा सेल आहे. बरं, हां तो एकदम कमी 96 लाखचा आहे, हां त्यात त्यामध्ये 12 लाख 12 लाखाच्या नाही सर. आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबरला चालू केलं, म्हणजे अजून आम्हाला नाही म्हणजे फक्त हे जेवढं म्हणजे 12 लाख आहे तर जे ओव्हरऑल ह्याच्यातला प्रॉफिट रेशो आहे हां 98 लाखमध्ये जर मला समजायचं असेल तर तर आजच्या तारखेला ग्रॉस तुमचं मार्जिन 7.5 लाख आहे ग्रॉस. ग्रॉस. मग नेट किती होतो? गेल्या वर्षी नेट आमचा 25,000च राहिलेला सर, कारण की गेल्या वर्षी आम्हाला नेट झालता 5.5 लाख. त्यातला आमची इनिशियल कॉस्ट भरपूर होत्या, कंपनी रजिस्ट्रेशन, डिझायनिंग ही. त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला नेट प्रॉफिट जास्त होईल. आणि गेल्या वर्षी आमचे प्रोडक्ट डिसेंबरमध्ये आलेत, म्हणजे स्वतःचे प्रोडक्ट. त्याच्या आधी आम्ही स्वतःच्या प्रोडक्टमधलं ग्रॉस मार्जिन किती आहे? स्वतःच्या प्रोडक्टमध्ये सर नेट 30 राहते, ग्रॉस जवळपास 40%. म्हणजे थोडक्यात बघितलं तर जे ट्रेडिंगमध्ये हार्डली अर्धा 1% सर नेट आहे. नाही, नेट प्रॉफिट अर्धा 1%च राहतो मग जवळपास, जर तुमचं कॅल्क्युलेशन पाहतोय. हां, ग्रॉस 3, ट्रान्सपोर्ट सगळं सोडून 2-1.5 जसं प्रोडक्ट असेल त्यानुसार. म्हणजे तुमचं प्रोडक्ट जर नाही चाललं तर हे बिझनेस स्केलेबल नाही आहे? नाही सर, असं काय नाही. आता समजा मी त्याबद्दल बी एक उदाहरण देतो. आज मार्केटला सोलापूर जर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं धरलं तर आज मार्केटला ॲग्रीटेकचे सगळे स्टार्टअप आहेत. ते सगळे मिळून 30 कोटी रुपयाचा धंदा करतात सोलापूर जिल्ह्यात. ॲग्रीटेकचे सगळे स्टार्टअप मिळून उन्नती, देहात, ॲग्रोस्टार, बिग हात सगळे पकडले तर. आणि जे सोलापूर जिल्ह्यात 10 ते 15 डिस्ट्रीब्युटर आहेत, तो प्रत्येक डिस्ट्रीब्युटर सर 100 कोटी रुपयाचा धंदा करतोय प्रत्येक डिस्ट्रीब्युटर. माझा एकच प्रश्न, स्केलेबिलिटी काय सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरची स्केलेबिलिटी काय नाही सर, आपण प्रत्येक ठिकाणी मॉडेल वापरू शकतो. आता एक सांगतो, आमचं निलंग्याला आमचे 3 प्लॉट आहेत बरं का. फक्त आम्ही त्या 3 प्लॉटसाठी निलंग्याला जातो. तिथं सगळेजण सोयाबीन उगवतात. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही डाळिंब लावा, आम्ही तुमच्यासाठी तिथे येतो. तर आता तिथल्या त्या दोघा भावांनी तिथं डाळिंब अजून लावलं. तुमचे प्रोडक्ट कुठल्या क्रॉपवरती जास्त सगळ्या सध्या हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये हॉर्टिकल्चर क्रॉप सध्या हॉर्टिकल्चर क्रॉपवर जास्त यूज होते, पण प्रोडक्ट सगळ्या क्रॉपवर यूज होऊ शकतात. असं काय, डाळिंब, केळी, द्राक्षे, मिरची, फळबागावर सगळं. कॅश क्रॉप्सवरती कमी. कॅश क्रॉप्समध्ये तुम्ही आता ऊसात म्हणलं तर तुम्ही कॅल्शियम बोरॉन जास्त यूज करू शकता, कॉम्बे यूज करू शकता. हां, नेटसर्फचे जे प्रोडक्ट्स आहेत हां, किंवा अजून एक पंजाबची जुनी कंपनी आहे नेटसर्फ टाईपची, त्यांचे प्रोडक्ट्सला म्हणजे त्यांचे प्रोडक्ट्स तर असे भरपूर अवेलेबल आहेत. नेट सर्फचा सर बॅक्टेरियल काउंट फक्त 10 कोटी रुपये पर मिली येते, आमचा 100 कोटी पर मिली आहे. आणि जे नवीन प्रोडक्ट आम्ही पावडरमधले लॉन्च करतोय ना, त्याचा 3x10⁻10 आहे सर, म्हणजे 25 ग्रॅमची गोळी सुद्धा 100-200 लिटर पाण्याला खूप झाली. तुमच्या प्रोडक्टचं युसेज वाढवण्यासाठी थोडक्यात जोपर्यंत एखादा शेतकरी तुमचा ॲडवायझरी घेणार नाही हां, तोपर्यंत ते होणं थोडं शक्य नाही, बरोबर ना? रिझल्ट जोपर्यंत पाहणार नाही हां. आता एक उदाहरण सांगतो, मोडलिंग पॉकेटला आमच्या सगळ्यात जास्त सेल होतो, कारण तिथं आमची ॲडवायझरी सर्व्हिस सगळ्यात जास्त चालते. तर पहिल्यांदा फार्मरने रिटेलरला मागायला चालू केले. सुरुवातीला रिटेलर कोण घेत नव्हते, नवीन प्रोडक्ट आहे नवीन कंपनी, आता क्रेडिट द्या म्हणायचे. मग आधी फार्मरने रिटेलर मागायला चालू केले, मग रिटेलर कनेक्ट झाले आमच्याकडे. मग फार्मरने दुसऱ्या फार्मरला सांगितले हे मस्त आहे, ह्यानं साईज यायला लागले, चांगली व्हायला लागले. आणि रिटेलरला पण एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की कुठल्या जर कॅल्शियमनं साईज नाही आली तर शेवटी बारसातीचे कॅल्शियमनं येते. मग आता रिटेलर स्वतःहून बारसाती कॅल्शियम विकायला, म्हणजे जिथे एक्स्ट्रीम कंडिशन आहे, जसं तो हळूहळू ब्रँड बिल्डच होत चाललाय तिथं. कॅल्शियमचा सोर्स कुठला आहे तुमचा? नाही सर, आम्ही डायरेक्ट कॅल्शियम म्हणजे आपलं आयन्स फॉर्मेशन आहे म्हणजे लिक्विडचं सॉलिड करतोय. हां, तुमच्या बोलण्यावरून वाटतं की तुमचं फक्त माउथ कॅनव्हासिंगनीच तुमची ग्रोथ होणार असं दिसतंय. माउथ कॅनव्हासिंग सोडून जास्त म्हणजे जोपर्यंत लोकांना आता सर रिझल्ट दिसत नाही हां. तोपर्यंत युटिलाइज होणार नाही असं दिसतंय. One more thing, तुमचं 96 lakhsचं सेल हां. आहे and तुमच्या ओन प्रोडक्टचं सेल्स ओनली 12 lakhs आहे. हां. Then you are more like trader than manufacturer.
सर आता सुरुवातीला जेव्हा स्टार्ट केलं तर आम्ही त्यावेळेस आमचा होम ब्रँडचा सेल खूप कमी होता आणि आता गेल्या वर्षी ह्या मंथचा जर सेल बघितला ना तर आमचा होम ब्रँडचा सेल जास्त आहे, ट्रेडिंगचा कमी. कारण की तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टचे मार्केटिंग करण्यासाठी नाही आता सध्या सर आमचं एक प्लॅनिंग आहे की एक डिस्ट्रीब्युटर सारखं वर्क करायचं एका जिल्ह्यातले सगळे डिस्ट्रीब्युटर. त्यामध्ये रिटेलरला आता सध्या आम्ही रिटेलरला ट्रेडिंगमध्ये फक्त 3 ते 4 प्रोडक्ट प्रोव्हाइड करू शकतोय जे टॉपचे आहेत मार्केटला लागणारे. ते आम्हाला रिटेलर्सला नंबर ऑफ प्रोडक्ट म्हणजे जेवढे 1000 प्रोडक्ट आहेत ना मार्केटला तेवढे सगळे प्रोव्हाइड करायचे. म्हणजे तुम्ही सगळ्या कंपनीसोबत काम झालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तुमची ॲडवायझरी सर्व्हिस असली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तुमची प्लॉट असले पाहिजे. आज आम्ही 200 एकरावर करतोय, आम्ही उद्या 2000-10,000 एकरापर्यंत जायची तयारी आमची. मेन ॲडवायझरी हे बेस असणार. हा ॲडवायझरी ही बेस असणार. हा आणि अल्टिमेटली तुम्ही असं नाही विचार केला कधी की आपण ह्याला सक्सेस स्टोरी पॉडकास्ट केले पाहिजे आणि त्याला आपण पेड डिजिटल मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे? आज सध्या सर आम्ही युट्यूबवरही करतोय, आम्हाला त्याला चांगले व्ह्यूज मिळाले. आता चालू केले. पेड आहे का ते कसं आहे? नाही असं ऑर्गॅनिकच करतो. ऑर्गॅनिक आहे. पेड ट्राय नाही केलं? पेड फेसबुकला ट्राय केलं, त्यातनं आम्हाला एन्क्वायरी भेटल्या पण त्या नाशिक जळगाव अशा साईडच्या भेटल्या. मग ट्राय नाही केलं त्यांना? परत आता आम्ही एक नवीन आयडिया ट्राय करायला चालू केली की जे सोलापूरचे ग्रुप आहेत फक्त त्यांच्यातच करायचं. माझं एक स्पष्ट मत असं येतो ॲज एन इन्व्हेस्टर जेव्हा मला यायचं आहे मला एक तुम्ही स्केलेबिलिटी काय देणार? कारण 98 लाखाच्या सेलच्या समोर तुमचा पर्सेंटेज नेट प्रॉफिट जर मी समजतोय 3 ते 4 लाख रुपये असेल आजच्या तारखेला नेट. ग्रॉस खर्च जाऊन तुम्ही तुमचं मंथली बर्न जवळपास 50,000 सांगितलं होतं. सध्या बर्न आम्ही काहीच करत फक्त खर्च बर्न म्हणजे खर्च महिन्याचा खर्च किती? 50,000च्या जवळपास आहे आणि बाकी जाऊन 3-3.5% नेट प्रॉफिट सध्याला आहे तुमचं जे आहे. म्हणजे 3-4 लाख रुपये झाला ऑलमोस्ट. मग ॲज अन इन्व्हेस्टर मी जेव्हा व्हॅल्यू स्केलिंग पाहतोय ते मला एक 3-4 वर्षानंतर दिसत नाही. किंवा तुम्ही मला काय प्रपोज कराल इन्व्हेस्टर म्हणून? मला 5 वर्षानंतर एक्झिट काय असणार? तर सर बघा कसं आहे, आता जर समजा आज जर आम्हाला 2 CR ची फंडिंग जर मिळाली तर आम्ही ह्या वर्षीचा सेल जवळपास 30 कोटी रुपये क्लोज करू शकतोय. 2 CR वर. कारण की आता सध्या आम्ही 10 लाख वर आहे. 10 लाखच फिरवतोय आम्ही. ते तेवढे 10-12 लाख रुपये. 2 कोटीला आम्हाला किती हे देणार आहे स्टेक? 10%. 10% देणार. बँकेत लोन ट्राय नाही केलं? लोन आता सध्या HDFC बँक CC द्यायला तयार आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. कितीची CC? 50 लाखची. 50 लाखाची CC. हा. मग ते गेल्यावर 2 कोटी लागणार नाही? नाही असं नाही काय. कारण की सर 2 कोटी 10% सांगायला व्हॅल्युएशन तुमची 20 CR झाली. देन हाऊ तुम्ही 20 CR व्हॅल्युएशन कशाला केलं? सर बघा हे जे कन्सल्टन्सीचं मार्केट हे सगळं अनऑर्गनायझड मार्केट आहे, बरोबर आहे का? ते आम्ही ऑर्गनायझड करतोय आणि जे आम्ही मॉडेल डेव्हलपमेंट केले त्यासाठी. व्हॉट बेसिस 20 CR तुम्ही काय कसं असतं तुमचं व्हॅल्युएशन तुमच्या इथं सेल नेट प्रॉफिट किंवा तुमचं सीड फंडिंग मिळालं त्याच्यावरनं तुमचं व्हॅल्युएशन ठरतं. तुम्ही हा व्हॅल्युएशन कसा काढला की बाबा 20 CR ची माझी व्हॅल्युएशन आहे कंपनीची आणि मला 2 CR मी 10% उचलतोय. मग तुमची व्हॅल्युएशन कशी आली? आता बघा सर सुरुवात आत्ताची आमची ग्रोथ खूप फास्ट व्हायला लागली. म्हणजे आम्ही ह्या वर्षी हे इयर आमचं लगभग 5 CR ला कसं पण क्लोज होणार. आता कारण पूर्ण सीझन चालू झालाय आमचा पर डे सेल इन्क्रीजच होत चाललाय. म्हणजे ह्या वर्षी आम्ही 5 CR क्लोजच करणार आणि ते खूप चांगल्या प्रॉफिटनं क्लोज करणार. त्यानुसार आम्ही हे मग 20 CR ची व्हॅल्युएशन काढणार. मला जे कळतंय ना तुम्हाला म्हणजे जेवढं बिझनेस मॉडेल मी तुमचं समजतोय तुम्हाला एक इन्व्हेस्टर सोबत चांगली मार्केटिंगला मेंटरशिप पण पाहिजे जेवढं मला कळतंय. कारण ह्याची स्केलेबिलिटी जी आहे ती आणि त्याच्यातला स्कोप हा खूप चांगला आहे. पण मार्केटिंगमध्ये कुठंतरी एक पर्टिक्युलरली लिमिटेड ह्याच्यात किंवा ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही लूज करताय. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणलं आपल्याला इन्क्वायरी आली बऱ्याचपैकी ह्यात नॅशनल इंटरनॅशनल स्कोप आहे. ह्या वर्षी तुम्ही म्हणता 5 कोटीपर्यंतची तुमची क्लोज होईल जे आहे रेव्हेन्यू होऊ शकतो. आता तुमच्या सध्याच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे 12 ते 13% तुमचं दिसतंय. आता तुमच्या वर्किंग प्रमाणे 12 ते 13% तुम्ही तुमचं स्वतःचं विकताय. बाकी राहिलेले 88% तुम्ही दुसऱ्याचं विकताय. बरोबर आहे. पण सर जेव्हा आम्ही सुरू केलं म्हणजे डिसेंबरला आमचे स्वतः प्रोडक्ट आले. हे दुसऱ्याचा सपोर्ट न घेता तुम्ही करू शकत नाही का?
नाही सर, मग मी म्हणलं नाही का फार्मरला मग सगळेच इनपुट्स लो कॉस्टमध्ये नाही जाणार, मग फक्त आमचे जातील बाकी डाटा वायर्स एजंटांचे, मग फार्मरची कल्टिवेशन कॉस्ट कायम वाढतच राहणार आहे. मग 5 कोटीमध्ये तुमचं सेल तुम्ही किती 1 CR असेल या वर्षीचा. 20% होईल. आता सध्या आम्ही आमचं सेल वाढवून फोकस करतोय, आता जे 12-13% आहे ते 20% पर्यंत जाईल तुमचे. ठीक आहे, आपण डिस्कस करून नंतर राईट सर. आम्ही आमच्याकडनं अजून पिचिंग आहेत, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला रिपीट फास्ट फार्मर्स किती 100% रिपीट फार्मर्स आहेत. स्टार्ट कधी केलं तुम्ही? आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबरला चालू केले, ऑक्टोबरपासून ऑपरेशनल झालो. पण पूर्ण अजून संपलेलं नाही संपलेलं नाही सर. नाही ना? नाही 6 महिन्यात सीझन असतो डाळिंबी. किंवा एक पूर्ण वर्ष संपलं नाही. हां आता सर आमच्याकडे कुलकर्णी साहेबाची जे IRS आहेत त्यांचे 70 एकर डाळिंबीची बाग होती. प्रोडक्ट बनवून किती वर्ष झाले तुम्हाला? प्रोडक्ट डिसेंबरला लॉन्च झालेत आपले. सप्टेंबरला तुम्ही कन्सल्टन्सी चालू केली. हां मग डिस्ट्रीब्युशन म्हणजे अदर कंपनीचे माल विकायला चालू केले. डिसेंबर मध्ये स्वतःच प्रोडक्ट आले आणि त्यानंतर सीझनच ऑफ झाला सर, त्यामुळे आमचे स्वतः प्रोडक्ट कमी झाले. तुमचं हे किती आहे म्हणजे मार्केटवरनं रेट पिरियड किती देतो? आज सध्या आम्ही कॅशवर करतोय, ओनली कॅश. ओनली कॅश, कारण की आमच्याकडे कॅपिटलच नाही, मार्केटला कॅपिटल अडकली की नाही. राईट सर. थँक्यू. थँक्यू.